प्लेटिंग प्लांट वरती आलेलो आहे आणि आपण पाहू शकता या लेडीज आहे ना, या छोटे छोटे जे पार्ट्स असतात ज्वेलरीचे, जसं आता बघा हे कॉपर किंवा ब्रासचं बनलेलं असतं, हे ब्रासचं आहे. तर याला काही तार लावले जाते तांब्याची, कारण हे टँकमध्ये जाणार असतं, प्लेटिंगच्या टँकमध्ये जाणार असतं. सोबत काय होतं की इयरिंग्सला असं एक रबर लावावं लागतं. त्याचं कारण असं आहे की ते रिॲक्शन करू नये घातल्यानंतर, कारण कधी कधी केमिकल असतं ना, ते घातल्यानंतर रिॲक्ट करतं. त्यामुळे ह्याचं असं रबर लावून व्यवस्थितरित्या आपण एवढं लक्ष देतो हे लक्षात द्या, आणि ते प्लेटिंगमध्ये गेलं जातं. प्लेटिंगमध्ये कसं जाईल ते आपण पाहणारच आहोत पुढे. आता या मॅडम सगळ्या लावतायत बघा हे तारेमध्ये. हा असा माल असतो बघा बांधलेला. या मी दाखवतो आपल्याला या ठिकाणी. हे बघा हे मोठे मोठे सेट्स आहेत. या टाईपमध्ये असे बांधले जातात आणि नंतर ते गेलं जातं. याच्यामध्ये ब्रास आणि कॉपर हे मिक्स आहे. आपण कास्टिंग मजाक वगैरे हे आयटम ठेवत नाही, त्यामुळे आपण चांगल्या क्वालिटीचा प्रयत्न करतो आणि आपली साथ आहे म्हणून ते सक्सेसही होतं. हे लॉंग सेट आहे, जबरदस्त असं लॉंग सेट आपल्या शॉपमध्ये बनवून येणार आहे. हा आपलाच प्रोडक्ट आहे सगळा. या खाली आपण दाखवून देऊ. त्या ठिकाणावरनं माल या ठिकाणी येतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत या ड्रममध्ये, म्हणजे या टाकीमध्ये, आणि हे वॉश केले जातात. त्याच्यामध्ये काय होतं की कॉपरचं ज्यावेळेस असतं, कारागीर त्याला डाग देतो वगैरे वगैरे, ती जी काही धूळ असते, माती असते, मट्टी असते, काही वेगवेगळ्या प्रकारचं एक्स्ट्रा लागलेलं त्याला कण असतात, ते सगळं निघून असं फ्रेश होतं. आता याच्यामध्ये काही सेट्स नाही अवेलेबल. इथे बँगल्स टाकलेले आहेत कॉपरच्या. एकदम फ्रेश फिनिशिंग होतं, एकदम फ्रेश. हे पाण्यामध्ये आहे सध्या, सगळं वॉश करून बाहेर आलेलं आहे. आणि हे असं फ्रेश झाल्यानंतर ते पुढच्या प्रोसेसरला जातं. त्या पाण्यामधून निघल्यानंतर पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 वेळास ते डिप केलं जातं. किती वेळेस? 8 वेळेस. म्हणजे त्या सगळ्या केमिकलमधनं बाहेर आल्यानंतर त्या ड्रममध्ये धुतल्यानंतर 8 वेळेस ज्यावेळेस इथं धुतलं जातं, त्यानंतर पुढची प्रोसिजर पाहूया. त्यानंतर पुढची प्रोसिजर काय आहे, मी आता तुम्हाला एक छोटा पार्ट खोलून दाखवतो. हे कॉपर टँक आहे. कशाचं टँक आहे? तांब्याचं पॉलिश होणारं टँक आहे. तर काय होतं, एवढं असा कलर तांब्याचा बसतो त्याला पुन्हा, म्हणजे एकदम फ्रेश आणि चमक होते त्याची. किती चमक तयार होते त्यामध्ये. आपल्या इथे 3 कॉपर टँक आहे. तो एक आहे, हा एक चालू आहे, इथे एक आहे. अशा प्रकारे याला कॉपर केलं जातं. पुढची प्रोसिजर पाहूया. हे आपण प्लेटिंगमध्ये पाहत असाल. आता याच्यावरती आहे ना प्रोसेस चालू आहे येल्लो टोन आणण्याची. हे गोल्ड टँक आहे, आपण ते पाहत असाल. स्क्रीनमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता हे लाईट गोल्ड झालंय. आता यामध्ये हा कलर जो आहे ना, हा चढतोय. आता हे क्लीन होण्यासाठी, हे क्लीन. आता हा माल सुकवण्यासाठी या टाकीमध्ये ठेवलं जातं. इतकी हीट असते ही टाकी, हातमध्ये हात टाकला ना असे चटके बसतात. आणि आता ते सुकण्यासाठी आहे. याला थोड्या वेळ इथं ठेवावं लागतं. हीटवाली भट्टी आहे ही, भयंकर हीट असतं आणि ते सुकण्यासाठी त्यामध्ये ढकललं जातं ते, की ओलं राहू नये, कुठेही केमिकल राहू नये याची दक्षता. त्यानंतर माल सुकला पाहिजे, कुठे त्याचा डाग पडता कामा नये.
याची पण दक्षता 140चं टेम्परेचर आहे हे. यावरती ते सुकणार आहे, आतमध्ये तेवढी हीट आहे.